कल्याणमधील तरुणीचं मारहाण प्रकरण आणि या प्रकरणी आरोपी गोकुळ झा आणि रणजित झा पोलिसांच्या ताब्यात आहे। मानपाडा पोलिसांनी ही कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। एका खासगी रुग्णालयामध्ये रिसेप्शन असणाऱ्या एका तरुणीला परप्रांतीयांकडून बेदम मारहाण करण्यात आलेली होती। अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली होती आणि आता या सगळ्या संदर्भात या दोघांच्या मुसक्या आवळण्यात यश आलंय। मुख्य जो आरोपी आहे गोकुळ फुलेश्वर झा याला सतर्क जे नागरिक आहेत त्या भागातील त्यांच्या मदतीने त्याला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर सदरच्या आरोपीला आपण अटक करून त्यानंतर पुन्हा त्याला कोर्टामध्ये हजर करू आणि सदरचा गुन्हा करण्यामागे त्याचा उद्देश कशा प्रकारचा होता काय याचा तपास आम्ही करून त्याला उद्या कोर्टामध्ये आम्ही हजर करणार आहोत। आतापर्यंत 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले, परत त्याच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या महिला सुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आमची चौकशी सुरू आहे। ते व्हिडिओच्या अनुषंगाने अजूनही काही आपल्याकडे व्हिडिओज तिथले फुटेज आपण पूर्ण हॉस्पिटलमध्ये ताब्यात घेतलेला आहे क्लिनिक मधून, जेणेकरून इतरही त्यांच्या ज्या महिला त्या ठिकाणी दिसतात त्यांचा त्या ठिकाणी काय रोल मारहाणीमध्ये आहे का अशा प्रकारचा तपास आमच्या टीम कडून सुरू आहे। एक संशय असा की काय ह्याच्यामध्ये आम्ही जो नुकताच सकाळी व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओ तो संशय असा मला वाटला आणि संबंधित आमचा जो कार्यकर्ता दीपक करंडे त्याने पूर्ण इथला दादा हा तोच आहे। त्यावेळेस आम्ही गाडी थांबून उतरून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तो पुढे पळाला पण पळत असताना शेवटी आम्ही त्याचा पाठलाग करून त्याला पकडला आम्ही आणि पकडल्यानंतर त्याला सरळ आम्ही त्या गाडीत टाकून त्याला आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही त्या आधी त्याला जमा केलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्याकडून। अशोक, आता या दोघांच्या देखील मुसक्या आवळल्यानंतर मुख्य आरोपींच्या या मुसक्या आवळल्यानंतर या दोघांना सुद्धा आज कोर्टात हजर केलं जाईल। साधारणतः किती वाजता हजर केलं जाणार आहे आणि कोठडी किती दिवस मागण्याची शक्यता वर्तवली जाते? लाजवी बरोबर आहे। आज 11च्या सुमारास त्यांना न्यायालयात हजर केले जाईल। 20 तारखेला हा प्रकार घडला होता। एका खाजगी क्लिनिक मध्ये एका मराठी तरुणीला बेदम असं गोकुळ झा या इसमाने मारहाण केलेली हे व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर त्या महिलेने 20 तारखेला पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, परंतु तब्बल पोलिसांनी 24 तास उलटून गेले तरी देखील त्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या नव्हत्या। शेवटी अविनाश जाधव हे मनसेचे नेते यांना राज ठाकरेंनी आदेश दिला आणि त्यांना कल्याणला पाठवले। त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, मनसेचे कार्यकर्ते हे सर्वजण एकत्र आले आणि पोलिसांवरती दबाव टाकला। पोलिसांना सांगण्यात आलं की जर 4 तासामध्ये या आरोपींना जर तुम्ही नाही पकडलं तर आम्ही आमच्या इष्टाली मनसेच्या इष्टाली। मी तुम्हाला जो मुद्दा विचारलाय मला त्याचं उत्तर सांगा। या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात आल्यानंतर असताना कोर्टात हजर केलं जाणार आहे, किती वाजता कोर्टात हजर केलं जाईल? 11च्या सुमारास यांना कोर्टात हजर केलं जाईल। अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।